दोघे वेगवेगळ्या संघाने उभा राहा. दोन्ही संघांनी डाव्याने उजव्या बाजूला उभं राहायचं आहे. SP स्पोर्ट्स विरुद्ध चव्हाण स्पोर्ट्स या दोन्ही संघांना अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा. प्रमुख पाहुणे आजच्या या अंतिम सामन्यातील प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी आलेले आहेत. सन्माननीय वसंतराव कोगेकर साहेब, महेशजी उत्तुरे, काका पाटील, उमेश पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली होती. पहिलं बक्षीस आहे ते सन्माननीय वसंत कोगेकर साहेब यांच्याकडून 31,000 रुपये रोख आणि चषक. 2 नंबरचं द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे ते अजित चव्हाण आणि प्रशांत डवरी या दोघांच्याकडून 15,000. आणि सेमीफायनल लुझिंग टीमसाठी उमेश पवार आणि अमर साजनीकर यांच्याकडून प्रत्येकी 5,000 रुपये या ठिकाणी देण्यात येणार आहे. खूप वेळ झालेला आहे. माझी विनंती आहे की टॉस करून घ्यायचा आहे. 5 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघातील कर्णधारांनी या ठिकाणी यायचं आहे. कोण जिंकले? SP स्पोर्ट्स यांनी नाणेफेक जिंकून हे काय घेणार आहे? निर्णय काय? कर्णधार SP स्पोर्ट्स साहिल पाटील स्पोर्ट्स प्रमुख पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील या संयोजन समितीच्या वतीनं सहर्ष स्वागत. SP स्पोर्ट्सने नाणेफेक जिंकून पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. 5 षटकांचा सामना असेल. अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघांना शुभेच्छा. धन्यवाद. साहिल पाटील स्पोर्ट्स याने नाणेफेक जिंकून प्रथम
प्रथम फलंदाजी घेत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आली. आजचा हा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील अंतिम सामना या ठिकाणी सुरुवात होत आहे. शाळा नंबर 9 या मैदानासाठी सन्माननीय पालकमंत्री यांच्याकडून मैदानाच्या या विकासासाठी 25 लाखाचा निधी या ठिकाणी सन्माननीय पालकमंत्री यांच्याकडून जाहीर झाला. त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन. सामन्याला सुरुवात करूया. दोन्ही पंच मैदानामध्ये जायचे आहेत. खूप वेळ झालेला आहे. साहिल पाटिल स्पोर्ट्स ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करते हुए अपने बल्लेबाज मैदान पर. अंपायर सुनील पाटिल और उमेश संतोष डोकरे इस मैच के अंपायर होंगे. सुनील पाटिल संतोष निपाणीकर यांच्याकडून एक बक्षीस आलेला आहे. जो फलंदाज सलग 2 चेंडूत 2 चौकार मारेल त्याला 101 रुपये. दोन्ही संघातील 12 खेळाडू या ठिकाणी यायचं आहे. आणि दुसरं बक्षीस संभाका धमाका यांच्याकडून हे बक्षीस आलेलं आहे. कोणत्याही फलंदाजाने 2 चेंडूत 2 चौकार 221 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. धन्यवाद. सामन्याला सुरुवात करूया. वेळ खूप घालू नका. दोन्ही संघांना विनंती आहे. या सामन्यासाठी पंच म्हणून सुनील पाटील आणि संतोष डोकरे सर्कल 2 वर राहील. दोन्ही संघांना विनंती आहे. 5 षटकांचा सामना असेल. एक ओवर सर्कल आहे. सुनील सर्कल 1 ओवर आहे ना. सुनील पाटील सर्कल किती ओवर. सर्कल 1 ओव्हरसाठी राहील. स्ट्राइक के ऊपर है अनूप और नॉन स्ट्राइक के ऊपर सलमान. बॉलर्स नेम प्लीज. अक्षय मोरे, अक्षय गोरे, अक्षय कोरे. मैच की शुरुआत.
अच्छी गेंद थी, पहले गेंद पर 4 रन। बहुत ही बढ़िया, और संभा का धमाका, इनके ओर से जो बख्शीश आया है वो जीत गए बल्लेबाज अनूप अनूप माने है। स्कोर है 8 रन, पहला ओवर। अच्छी गेंद थी, बैकफुट पर जाकर हलके हाथों से खेलना चाहते थे, रन की कोई गुंजाइश नाही। रन अभी भी 8 रन आहे। काका पाटील यांच्याकडून आणखीन एक बक्षीस झालेले, पळून 2 रन काढल्या तर 200 रुपये। अच्छा प्रयास था, 1 ही रन, आणि हॅट्रिक केले तर 500 रुपये काका पाटील यांच्याकडून। बाळू पेटकर मामा यांच्याकडून एक बक्षीस झालेलं आहे 101 रुपयाचं, ते देखील अनूपला जातं। दरम्यान धावसंख्या येते 9। सलग 3 चौकारला 500 रुपये काका पाटील यांच्याकडून। अच्छी गेंद थी, बैकफुट पर जाकर खेलना चाहते लेकिन जरूर चूके, जरूर रन की कोई गुंजाइश नहीं। रन पहले ही ओवर में 9 रन बिना कोई नुकसान के। टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करते हुए एसपी स्पोर्ट्स काका पाटलांच्याकडून एक वेगळ्या प्रकारचं बक्षीस आहे। जो गोलंदाज सलग 2 वाईट टाकेल 101 रुपये, पण ते टीमला परवडणार नसेल काका। अक्षय जितकर यांनी जर सलग 2 चेंडू 2 बळी मिळवले तर महेश उतरे यांच्याकडून 200 रुपये। पहले ओवर में 9 रन। अच्छी गेंद थी, बैकफुट पर जाकर हल्के हाथों से खेल दिया इसे। 1 रन, जब तक फील्डर फील्ड करते 1 रन के लिए, इस 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ स्कोर है 10 रन। दूसरा ओवर जारी है। फिर एक बार अच्छी गेंद थी, अच्छा प्रयास था स्टंपिंग। डायरेक्ट रनआउट झाला आणि थ्रो मारणाऱ्याला 200 रुपयांचं बक्षीस पुन्हा एकदा काका पाटील यांच्याकडून। सिक्स मारून जो फलंदाज बाद होईल त्याला देखील बक्षीस आहे 101 रुपयांचं।
फिर एक बार अच्छी गेंद, अच्छा प्रयास था लेकिन अंपायर सुनील पाटिल के ऊपर कोई असर नहीं है। सलग 3 चौकारसाठी या ठिकाणी बक्षीस आले वैभव सातारकर यांच्याकडून 201 रुपयांचं। 3 चौकार, 11 रन। दूसरा ओवर जारी है, रन अभी भी 11 रन है बिना कोई नुकसान के। फिर एक बार अच्छा प्रयास और उतनी आती फील्डिंग का प्रदर्शन, अभी बेहतरीन फील्डिंग का प्रदर्शन, सिर्फ एक ही रन। फिर एक बार अच्छा कट था, बैकफुट पर जाकर खेलना चाहते थे चूंकि जरूर। दूसरी ओवर की समाप्ति, स्कोर अभी भी 11 रन। 2 ओवर की समाप्ति के बाद टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करते हुए एसपी स्पोर्ट्स 11 रन, 12 रन। दोन षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे ती 12। बॉलर्स ने अमित नए गेंदबाज, काफी बैकफुट पर जाकर बेहतरीन शॉट और चौके के साथ स्कोर बढ़ता हुआ, स्कोर है 16 रन। अनूप माने हैं विकेट के ऊपर। अच्छी गेंद थी, बैकफुट पर जाकर हल्का तो इसे खेल दिया, रन की कोई गुंजाइश नहीं। रन अभी भी 16 रन है, तीसरा ओवर जारी है। बहुत ही बढ़िया गेंद। अनिकेत पाटील पण मंचावर यायचं आहे, धन्यवाद। लेग स्टंप के लेग बाइस के रूप में 1 रन, 17 रन। एक अतिरिक्त रन के साथ स्कोर बढ़ता हुआ। बल्ले का अंदरूनी किनारा, शॉट थर्ड मैन के पास, गेंद 1 रन, स्कोर है 18 रन।
और इस चौके के साथ स्कोर बढ़ता हुआ स्कोर है 22 रन। 3 ओवर के बाद स्कोर है बिना कोई नुकसान 22 रन। सलग 2 चौकारासाठी 500 रुपये काका पाटील यांच्याकडून। आणि एक क्लीन बोल्ड काढलं तरी 101 रुपयांचं बक्षीस। अक्षय अच्छी गेंद, उतनी अच्छी फील्डिंग का प्रदर्शन। इस 1 रन के साथ स्कोर है 23 रन। वैभव सातारकर यांच्याकडून सुद्धा एक बक्षीस झालेलं आहे 201 रुपयांचं। 2 चौकार। अच्छा प्रयास था। इस चौके के साथ स्कोर बढ़ता हुआ स्कोर है 28 रन। अच्छा प्रयास था, अच्छा डाइव। बाईस के रूप में 4 रन। स्कोर है 32 रन। अच्छा आउट स्विंग था। विकेट कीपर जरूर चूके और 4 रन। 4 रन के साथ स्कोर है 32 रन। पुढच्या चेंडूचं चौकार मारला तर 501 रुपयांचं बक्षीस आहे। और काका पाटील 501 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी काका पाटील यांच्याकडून। धन्यवाद। आणि वैभव सातारकर यांच्याकडून सुद्धा 201 रुपये। धन्यवाद काका। बहुत ही बेहतरीन गेंद। 4 ओवर के बाद स्कोर है 36 रन। प्रति ओवर 9 रन बना इस टीम ने। एसपी स्पोर्ट्स ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करते हुए काफी बेहतरीन बल्लेबाजी का प्रदर्शन करते हुए 4 ओवर में बिना कोई नुकसान के 36 रन बनाए। आखिरी ओवर है इस इनिंग्स का। जर बोल्ड काढला तर 200 रुपये। एक जरी चौकार मारला तरी 500 रुपये पुन्हा एकदा काका पाटील यांच्याकडून। सलग 2 चौकार आणि पळून 2 काढले तरी 200 रुपये। आखिरी ओवर इस इनिंग्स का 36 रन। सदतीस रन
बिना कोई नुकसान, आखिरी ओवर। फिर एक बार हल्के हाथों से एक रन, सिंगल रन। इस एक रन के साथ स्कोर है 38 बिना कोई नुकसान के। टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करते हुए काफी बेहतरीन शॉट और स्कोर है इस चौके के साथ 42। रिप्ले में ब्लॉकवर गेंद थी। आणखीन एक चौकार मारला तर अनुप पुन्हा एकदा 501 रुपये मिळेल। अच्छी गेंद, बैकफुट पर जाकर पॉइंट के ऊपर खेलना चाहते थे लेकिन चूके जरूर। थोड़ी सी मिसफील्ड, एक रन। 43 रन बिना कोई नुकसान के, आखिरी ओवर। काफी बेहतरीन फील्डिंग, एक ही रन। स्कोर है 44। 45 रनों का लक्ष्य लेकर मैदान में फिर एक बार जीत के लिए उतरेगी पाच षटकामध्ये धावसंख्या 44 झाली आणि 45 धावांचं आव्हान दुसऱ्या संघासमोर आहे। धन्यवाद। हे दोन्ही फलंदाजांनी या ठिकाणी यायचं आहे आणि बक्षीस घेऊन जायचं आहे। अनुप अनुप इकडे इकडे। सलमान काका पाटलांना मी विनंती करतो की हे बक्षीस तुम्हीच त्यांच्या हातात द्या। पेटकर मामा आहेत काय? पेटकर मामा सलमान वैभव कुठे आहे? वैभव सातारकर काका पाटील हे एवढं बक्षीस द्या की उमेश द्या। धन्यवाद। पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत। अंतिम सामन्यामध्ये 5 षटकांमध्ये 45 धावा करायच्या त्या ठिकाणी। सुनील सुरू करा सामना।
पहिल्या चेंडूवर जर फलंदाजांनी बळी मिळवला तर 101 रुपयांचं पारितोषिक प्रथमेश पवार यांच्याकडून. स्ट्राइक के ऊपर है अवधूत, शुभम है नॉन स्ट्राइक के ऊपर. 45 रनों का लक्ष्य लेकर सलग 2 चेंडूवर 2 चौकार मारल्यास 201 रुपयांचं बक्षीस देणाऱ्यांचं नाव काय? सावकार प्रेमी यांच्याकडून. आणि मेडन ओव्हर टाकलं तर 501 काका पाटील यांच्याकडून. सामन्याला सुरुवात करायची आहे सुनील. धन्यवाद. सामन्याला सुरुवात करायची आहे. दोन्ही पंचांना विनंती आहे. 5 षटकामध्ये 45 धावा करायच्या आहेत. नारायण टी स्टॉल युवराज पाटील यांचे सहर्ष स्वागत. कोणत्याही खेळाडूने जर या ठिकाणी झेल घेतला तर त्यांना 101 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी काका पाटील यांच्याकडून. पळून 2 रन जर काढल्या तरी 200 रुपये मिळतील आणि मेडन ओव्हरला 500 रुपये. सामन्याला सुरुवात होते. 45 धावांचा लक्ष्य. फिर एक बार तैयार. लेफ्ट हैंड बैट्समैन है. ऑफ्टन के काफी बाहर गेंद, वाइड का इशारा, एक अतिरिक्त रन के साथ शुरुआत हुई इस मैच का. 1 रन. 45 रनों का लक्ष्य है 5 ओवर में, यानी प्रति ओवर 9 रन बनाने होंगे इस मैच को जीतने के लिए. इस अंतिम फाइनल मुकाबला रवि चौहान स्पोर्ट्स वर्सेस एसपी स्पोर्ट्स. फिर एक बार 1 रन के साथ शुरुआत. हे वेळ घालू नको जास्त. रिवर्स खेलना चाहते थे लेकिन चूके जरूर. एक रन के साथ सिंगल रन. रनआउट करून काढेल त्यालाही 200 रुपये मिळतील काका पाटील यांच्याकडून. अंदर आने की कोशिश. फिर एक बार बैकफुट पर जाकर खेल. रन अभी भी 2 रन है. पहला ओवर जारी है.
नए बल्लेबाज हे नवीन बल्लंदाज कोण धोत्रे ना आकाश कोले अविनाश कोळे यांच्याकडून प्रत्येक चौकारास 200 रुपये. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे ती 2. उर्वरित 4 षटकांमध्ये 43 धावांची आवश्यकता आहे. 36 चेंडू आणि 43 धावा 24 चेंडू 43 धावा. सलग 2 चौकारासाठी 500 रुपयांचं बक्षीस पुन्हा एकदा काका पाटील यांच्याकडून आणि 2 विकेट्स घेतल्या तरी 500 रुपये. हे जरा जास्त वेळ घालू नका प्लीज. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे ती 2. 1 बाद. पहिला चेंडू काफी बेहतरीन शॉट कवर्स के ऊपर. उस पहले चौके के साथ स्कोर बढ़ता हुआ स्कोर है 6 रन. पुन्हा चौकार मारल्यास 500 रुपयांचं बक्षीस मिळेल. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन. रन अभी भी 6 रन है. दूसरा ओवर जारी है 1 विकेट के नुकसान पर. बहुत ही बेहतरीन शॉट और इस चौके के साथ स्कोर बढ़ता हुआ स्कोर है 10 रन. पुन्हा दुसरा चौकार मारल्यास 500 रुपये. बेहतरीन शॉट और इसी के साथ ही फलंदाजाला या ठिकाणी बक्षीस काका पाटील यांच्याकडून आलेला आहे. अवधूत या ठिकाणी बक्षीस घेऊन गेला तरी चालेल नंतरच. मेडन ओव्हर टाकल्यास 1000 रुपयांचं बक्षीस झालेलं आहे मेडन ओव्हरसाठी.
प्रत्येक चौकारासाठी 200 रुपये. अविनाश कोळे यांच्याकडून 3 चौकारांचे पैसे या ठिकाणी आलेले आहेत. धन्यवाद. एका षटकामध्ये 15 धावा केल्या तर 5,000 रुपयांचं बक्षीस अविनाश कोळे यांच्याकडून. लेग बाईज 2 रन. सोळा चेंडू 28 धावांची आवश्यकता. धावसंख्या आहे ती 17. एक बाद. काफी बेहतरीन. फिर एक बार इस चौके के साथ स्कोर बढ़ता हुआ स्कोर 21 रन. आणि पुन्हा एकदा 200 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे अवधूतसाठी. प्रत्येक चौकाराला अवधूतला 200 रुपये मिळालेले आहेत. धावसंख्या 21. जास्त वेळ घालू नका. 15 चेंडूत 24 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही पंचांना विनंती आहे, दोन्ही संघांना विनंती आहे. बाईस के रूप में 4 रन. 25 रन. चार चेंडूत या षटकामध्ये 11 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडूत जर 4 झाल्या तर 15 होतील आणि 5,000चं बक्षीस या ठिकाणी मिळेल. अविनाश कोळे यांच्याकडून त्यांनी सांगितलं होतं की एका षटकामध्ये 15 धावा झाल्या तर 4 चेंडूत 11 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. 2 चेंडूत फक्त 4 धावांची आवश्यकता आहे 5,000 साठी. दोन्ही सेमीफायनल जे लुझर टीम आहेत त्यांच्यामध्ये एक टॉस होईल आणि 3 आणि 4 नंबरचं त्या ठिकाणी बक्षीस काढण्यात येईल. नाणेफेकीवर 3रा आणि 4था क्रमांकाचं बक्षीस असेल. बॉल जरी डॉट घालला तर 200 रुपये काका पाटील यांच्याकडून. दोघांनाही समान संधी. पाच चेंडूत 12 धावा झालेल्या आहेत. 5,000 साठी एका या चेंडूवर जर चौकार मारला किंवा 3 रन झाल्या तरच 5,000 मिळतील. नो. पंचांची उर्जत नाही घालायचं.
हे जरा बाकीची शांत बसा. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांचा निर्णय झाल्यानंतर मी सांगेन पुढचं. रिप्ले बघितल्यानंतर पंचांचा निर्णय अंतिम होईल. जास्त वेळ घालून घरी पटकन आवरणा. पंचांचा निर्णय अंतिम असेल. निर्णय सांगायचा आता पटकन.
सुनील थर्ड अंपायर कोण आहे? सुनील कोण आहे? त्याने एकट्याने येऊन तुझ्यापाशी सांगावं. हे कोण बाकी जाऊ नका, फक्त कोण बघितलंय त्याने आज जा. आणि अशा तऱ्हेने 5,000 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी आताचे 5 रन, पण 5,000चं बक्षीस कोळी काय या षटकामध्ये 15 धावांचं जे आताचे एकूण 5 रन ना, 31 धावा, 5 रन धरायचे त्या. ते काय झालं सांग ना, असं 5 रनचं हॅलो, ते काय झालं? डिसिजन काय आले? हे तसं काय करायचं नाही, मॅच खेळायची आहे. मॅच खेळायची आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि ज्यांनी बक्षीस 5,000 रुपये लावले त्यांनी इकडे 500 रुपये आणून द्यायचं. 5,000 रुपये आणून द्यायचं. इथं माईकवर नाव येतं म्हणून काहीतरी बक्षीस लावायचं नाही. 5,000 रुपये आणून द्यायचं. गुगल पे नाही, कॅश पाहिजे. असली बंपगिरी करायची नाही सांगतो. उगाच माईक
अखेरचा चेंडू. आणि धावबाद झालेला आहे. इथं 5,000चं बक्षीस आलेलं आहे. ज्यांनी 5,000चं बक्षीस दिले त्यांचं मनापासून धन्यवाद, हार्दिक अभिनंदन. कुणी बक्षीस दिले त्यांचं नाव सांगा की. अविनाश कुळे यांचं शतस्य आभार. ज्यांनी या ठिकाणी 5,000चं रोख बक्षीस दिले त्या संघाच्या खेळाडूंचं अभिनंदन केलं पाहिजे, ज्यांनी 5,000चं बक्षीस पटकवले. खरोखर ह्या मैदानावर 15 धावा करणं न मुश्किल आहे, तरी पण ह्या खेळाडूंनी 15 धावा केल्या म्हणजे त्यांनी मॅच विन केली अशातला एक संदर्भ जातो त्यामध्ये. ह्या स्पर्धा पूर्ण करण्यासाठी सगळ्यांनी प्रेक्षकांनी बी सहकार्य केलेलं आहे. 12 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही संघांना समान संधी आहे. आता मी माझं बक्षीस जरा थांबतो आणि मग मी आज बघतो जरा आणि जरा कॉमेंट्स करतो. काय अंकुश करणार तुम्ही? प्रत्येक चौकाराला 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे अविनाश कुळे यांच्याकडून. या 12 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. किती फलंदाज बाद झालेले आहेत? 2 फलंदाज बाद झालेले आहेत. अवधूत आणि अक्षय फलंदाज. स्पर्धा संयोजकाच्या विनंतीला मान देऊन SP स्पोर्ट्सने ही स्पर्धा खेळाला मान्यता घेतली आणि त्यांनी मॅच चालू केली. त्याबद्दल त्या संघाचं हार्दिक अभिनंदन. कारण का इथे या ठिकाणी प्रेक्षक तुमचा खेळ बघण्यासाठी आलेले आहेत आणि जर तुम्ही आपण मैदान सोडून गेला तर ह्यापेक्षा वाईट गोष्ट कुठली नाही. म्हणून आपल्या विनंतीला मान देऊन आपण खेळताय हेच आपल्या संघासाठी आमच्या सर्व स्टेजवर बसलेल्या मान्यवरांच्याकडनं आपल्याला शुभेच्छा. स्पर्धा ही खेळण्यासाठी असते, मैदान सोडून जाण्यासाठी नाही. पंचांचा निर्णय काही असू दे. हां जरा डांबापासून जरा मागवा रे. लेग बाईज. एक धाव पूर्ण. 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. 13 धावांची आवश्यकता आहे. 2 खेळाडू बाद झालेले आहेत. दोन्ही संघांना समान संधी आहे सामना जिंकण्यासाठी. एक धाव पूर्ण. 10 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. पुढील चेंडू. एक धाव. 9 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता.
अखेरचे 3 चेंडू 11 धावांची आवश्यकता 9 धावामध्ये 9 चेंडूमध्ये. चार धावा. ₹200 बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. 5 धावांची आवश्यकता, नाही 7 धावांची आवश्यकता 8 चेंडूमध्ये. 8 चेंडू 7 धावा. सामना हा दोन्ही संघांना जिंकण्यासाठी 8 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. कुठल्याही क्षणी कोणत्याही संघाकडनं निर्णय लागू शकतोय. फक्त जिद्द आणि चिकाटी या ठिकाणी महत्त्वाची आहे. एक धाव. वाईट. 2 धावांचा इशारा. वाईटचा एक आणि पळून काढलेले एक अशा 2 धावा. 5 धावांची आवश्यकता 8 चेंडूमध्ये. आठ चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता. चार धावांची आवश्यकता. हा सामना जिंकलेला आहे. ज्याने अवधूत अक्षयने अवधूत यांनी स्टेजवर यायचं आहे. अक्षय आणि अवधूत यांनी स्टेजवर यायचं आहे. ह्या सामना हे स्पर्धा पूर्ण करण्यासाठी निप्पाणीकर कुटुंबियांनी जे काय परिश्रम घेतलं त्यासाठी सर्व संयोजकांचं या ठिकाणी आम्ही जे इथे मान्यवर आलेलं आहे त्यांचं